हॅलो स्टुडंट्स, प्लॉटिंग ऑफ ग्राफ्स मध्ये आज आपण बरेच दिवसांनी भेटतो आहोत. जरा थोड्याशा मागच्या तुमच्या कन्सेप्ट रिवाइज करून घ्या. मी मागे 2-3 ग्राफ तुम्हाला सांगितले होते, तुम्हाला आठवत असतील तर y इक्वल टू x प्लस 2, 2y इक्वल टू 4 मायनस x लाईक दॅट असं काहीतरी तो ग्राफ असेल किंवा 2 मायनस x असेल, सॉरी 2 मायनस x असेल आणि y इक्वल टू 2x प्लस 2 असा काहीतरी ग्राफ होता. ओके, सो हे 3 ग्राफ तुम्ही प्लॉट केलेले आहेत. तसेच काही वेगळी फंक्शन मी दिली होती, y इक्वल टू x स्क्वेअर, y इक्वल टू x क्यूब आणि y इक्वल टू x रेज टू 4. मी पहिले या ग्राफ विषयी बोलणार आहे. पहिले 3 ग्राफ हे तिन्ही लाईनचे होते. हे आपण गेल्या वेळी डिस्कस केलं होतं की ज्याच्यामध्ये x आणि y दोघांचाही इंडेक्स 1 असतो तेव्हा ते ग्राफ लाईन इंडिकेट करतात. म्हणजे लाईन होते, त्यांचा ग्राफ तयार होतो लाईन, स्ट्रेट लाईन. आता तुम्ही शाळेमध्ये लाईनचं इक्वेशन शिकला होता, ते होतं y इक्वल टू mx प्लस c. बरोबर, आठवत आहे? m जो होता तो होता स्लोप ऑफ द लाईन आणि c आहे y इंटरसेक्ट, म्हणजे तुमची लाईन y ऍक्सिस ला जिथे इंटरसेक्ट होते तो पॉइंट. तर याच्यातून तुम्ही सरळपणे सांगू शकता की इथे 2 आणि इथे पण 2 हा y इंटरसेप्ट आहे. त्यामुळे तुमच्या त्या दोन्ही लाईन y च्या 2 ह्या पॉइंटमधून पास होत होत्या आणि ग्राफ दाखवला तुमचा. तर कोणतेही इक्वेशन आपल्या समोर आलं तर त्याचा ग्राफ कसा असेल हे आपल्याला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. हा आपला टास्क आहे या टॉपिकचा. तर आता हे तर आपल्याला माहिती आहे बॅकग्राऊंडला की y इक्वल टू mx प्लस c हे लाईनचं इक्वेशन आहे, त्यामुळे सगळ्या फॉर्म मध्ये आहे. पण मध्येच एका ठिकाणी तो x निगेटिव्ह होतोय, बरोबर? मग तेव्हा काय असेल? पहिली गोष्ट, एका बाजूला y आहे त्यामुळे इथे 2y आपल्याला काढून घ्यायला पाहिजे, म्हणजे तो y इक्वल टू 1 मायनस x/2 झाला. बरोबर, पहिली लाईन बघू, y इक्वल टू x प्लस 2. आता मी कोणतेही टेबल न लिहिता ग्राफ काढणार आहे. पहिलं मला या इक्वेशन नुसार माहिती y इंटरसेक्ट 2 आहे, म्हणजे इथे मी पॉइंट मार्क केला y इक्वल टू 2. सेकंड पॉइंट, इथे x चा कोएफिशिएंट 1 आहे, म्हणजे स्लोप आहे +1. बरोबर, +1 म्हणजे स्लोपचा बेसिक फॉर्म्युला असतो tan थीटा. आता आपण tan मीन चे टेबल शिकलेलो आहोत ना, टेबल मी तुम्हाला दिलेलं पण आहे व्हॅल्यूचं. tan थीटा 1 आहे म्हणजे थीटा आहे 45 डिग्री, म्हणजे ह्या पॉइंट मधून जाणारी आणि 45 डिग्री इन्क्लिनेशन असणारी लाईन. किंवा अजून एक सोपी मेथड, मला दुसरा पॉइंट मिळवायचा आहे, तर मी इथे y च्या ठिकाणी 0 टाकलं तर x इक्वल टू -2 मिळतो. हा झाला माझा दुसरा पॉइंट. म्हणजे या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन ही तयार झाली. ही लाईन काय असणार? y इक्वल टू x प्लस 2. बघा असं त्याचं तुमचं आलेलं आहे, बरोबर ना? तिसरी लाईन, याच्यामध्ये काय झालं, पुन्हा हाच पॉइंट आहे y इक्वल c इक्वल टू 2, म्हणजे याच पॉइंट मधून लाईन जाणार आहे. पण आता या दोघांमध्ये फरक काय आहे, तर x चा कोएफिशिएंट बदलला, 2 झाला. बरोबर, म्हणजे जो लाईनचा स्लोप आहे तो याच्यापेक्षा जास्ती असला पाहिजे. बरोबर, याच्यापेक्षा जास्ती असला पाहिजे. म्हणजे स्लोप म्हणजे असं लाईन इन्क्लिनेशन चेंज होत झाला. tan थीटाची व्हॅल्यू 2 आहे. आता टेबल नुसार tan 60 हा √3 होतो, म्हणजे 1.732 ही √3 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे 60 डिग्री पेक्षा जास्ती इन्क्लिनेशनची लाईन, म्हणजे याच्यापेक्षा जास्ती अशी लाईन यायला पाहिजे. दुसरं बघायचं तर x इक्वल y इक्वल टू 0 टाकलं तर x ची व्हॅल्यू किती मिळते? y इक्वल टू 0. सो 2 कॅन्सल झालं, म्हणजे x प्लस 1 इक्वल टू 0, म्हणजे x इक्वल टू -1, म्हणजे पॉइंट इकडे शिफ्ट झाला. आपोआप इन्क्लिनेशन वाढलं लाईनचं या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन. सो ही लाईन झाली आपली y इक्वल टू 2x प्लस 2. आता तिसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या. x चा कोएफिशिएंट पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. x चा कोएफिशिएंट जसं वाढत चालला तसं लाईनचं इन्क्लिनेशन वाढत चाललं, कारण m चा फॉर्म्युला आहे m इक्वल टू tan थीटा. जशी m ची व्हॅल्यू वाढणार आहे थीटाची व्हॅल्यू वाढणार आहे, इन्क्लिनेशन वाढणार. दुसरी गोष्ट, x चा कोएफिशिएंट जेव्हा पॉझिटिव्ह आहे, या दोन्ही केस मध्ये तो पॉझिटिव्ह आहे, तेव्हा लाईन अशी उजवीकडे झुकलेली आहे आणि तुमची या केसची लाईन
डावीकडे झुकलेली आहे, बरोबर ना? म्हणजे x चा कोएफिशियंट जेव्हा निगेटिव्ह होतो तेव्हा लाईन डावीकडे झुकते, कारण tan थीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह होते, म्हणजे अँगल थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा अँगल नेहमी x ऍक्सिस पासून मोजायचा आहे, पॉझिटिव्ह x ऍक्सिस पासून. त्यामुळे x चा कोएफिशियंट निगेटिव्ह झाला म्हणजे अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री, पॉझिटिव्ह x पासून ग्रेटर दॅन 90 डिग्री, लाईन अशी झुकणार आहे डावीकडे. मी त्याला सोप्या भाषेत म्हणतो उजवीकडे झुकलेली लाईन अशी, डावीकडे झुकलेली लाईन अशी, बरोबर? सो x चा कोएफिशियंट बघायचा. पहिलं काय बघायचं, x आणि y चे इंडेक्स दोन्ही 1 आहेत, लाईन आहे. मग x चा कोएफिशियंट बघायचा, पॉझिटिव्ह आहे उजवीकडे झुकलेली लाईन, निगेटिव्ह आहे डावीकडे झुकलेली लाईन. मग बघायचं इंटरसेप्ट y इक्वल टू चे इक्वेशन केल्यानंतर इक्वेशन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण येईल तुम्हाला, त्यामुळे त्याच्यानंतर ते y इक्वल टू मध्ये आणता येतं आपल्याला, y इक्वल टू मध्ये आणून चेक करायचं. क्लियर? पुढची गोष्ट, आता याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे मला. हे इक्वेशन y इक्वल टू मध्ये काय झालं, y इक्वल टू 1 मायनस x/2, 1 y इक्वल टू 1 म्हणजे c ची व्हॅल्यू झाली 1, म्हणजे इथे आला पॉइंट, बरोबर? आता याच्यात समजा y इक्वल टू 0 टाकला तर x ची व्हॅल्यू मिळेल y इक्वल टू 0 म्हणजे x ऍक्सिस. सो x इक्वल टू 2 म्हणजे पॉइंट इथे आला, बरोबर? आता या लाईनचे इन्क्लिनेशन ग्रेटर दॅन 90, डावीकडे झुकली, x चा कोएफिशियंट निगेटिव्ह आहे, बरोबर? त्यामुळे ही लाईन आली अशा पद्धतीने, बरोबर? ओके. आता ही जी लाईन आली ही ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे का तुम्ही तुमच्या ग्राफवरती चेक करा. कोणत्या लाईनला? ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का चेक करायचं. त्या मिळणार तुम्हाला परपेंडिक्युलर, बरोबर? इथला अँगल बघा दिसतोय, हे रफ काढलं तर तो अँगल परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री दिसतोय. आता याच्यामध्ये महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, कोणत्या लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर झाल्या, y इक्वल टू 2x प्लस 2 आणि या लाईनचं इक्वेशन काय झालं होतं, y इक्वल टू 1 मायनस x/2. या लाईनचा स्लोप म्हणजे m ची व्हॅल्यू मी त्याला m1 म्हणतो, m1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि इथे m2 ही व्हॅल्यू आहे किती, -1/2. या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किती होते बघा, m1 आणि m2 ची मल्टिप्लिकेशन किती झाली, यस -1. सो जेव्हा मल्टिप्लिकेशन -1 असेल, दोन लाईनच्या स्लोप्सची मल्टिप्लिकेशन जेव्हा -1 असेल तेव्हा त्या लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ही प्रॉपर्टी मिळाली तुम्हाला, m1 m2 इक्वल टू -1. सो या दोन लाईन 1 आणि लाईन 2 विल बी परपेंडिक्युलर. तसंच जर मी इथे अजून एखादं इक्वेशन घेतलं, आता ते मी करून दाखवणार आहे, y इक्वल टू x मायनस 2. आता ही लाईन कशी असेल बघूया, तुम्ही डिसाइड करायचं आहे. x चा कोएफिशियंट आहे 1 म्हणजे 45 डिग्री उजवीकडे झुकलेली, y इंटरसेप्ट आहे -2 म्हणजे त्याला खाली आला, बरोबर? y च्या ठिकाणी 0 टाकला, x इक्वल टू 2 म्हणजे हा पॉइंट आहे, बरोबर ना? आता याच्यानुसार गेलो आपण तर लाईन अशी तयार होईल, बरोबर? आता ही लाईन आणि ही लाईन या दोन लाईन ऑब्झर्व करा, काय वाटतं तुम्हाला? मी बोटं ठेवलेल्या दोन लाईन ऑब्झर्व करा, काय वाटतंय तुम्हाला? त्या लाईन्स पॅरलल असतील, असू शकतात? येस, डेफिनेटली त्या आहेतच. का आहेत? कारण इथला कोएफिशियंट आहे 1, इथला पण कोएफिशियंट आहे 1, म्हणजे दोघांचा स्लोप सेम आहे, इक्वल आहे. स्लोप इक्वल आहे म्हणजे या डेफिनेशन नुसार y m इक्वल टू tan थीटा, थीटा सेम आहे. मग या x ऍक्सिसला सेम थीटाच्या इन्क्लिनेशनच्या मी किती पण लाईन काढल्या तरी त्या एकमेकींना काय असतील, पॅरलल असतील. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी मिळाली तुम्हाला, m1 इक्वल टू m2 असेल तर काय झालं, लाईन्स पॅरलल, लाईन्स आर पॅरलल, बरोबर? या दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. हे जेव्हा आपण लाईन्सचा टॉपिक घेणार आहोत तेव्हा आपल्याला लागणार आहे. हे फक्त मी आता ग्राफ वरून केलेली ऑब्झर्वेशन आहे, मी तुमच्यापुढे फक्त ग्राफची ऑब्झर्वेशन ठेवतोय. इज इट क्लिअर? हा पूर्ण भाग कळलेला आहे नीट? पुन्हा एकदा ऑब्झर्व करून घ्या, व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. काय झालं याच्यामध्ये,
ग्राफ कसा आपण आयडेंटिफाय करायचा आहे, y इक्वल टू mx प्लस c. आपल्याला इक्वेशन माहिती आहे, c y इंटरसेप्ट म्हणजे ते पॉइंट फिक्स झाले तुमचे. त्याच्यानंतर स्लोप चेंज करायचा. इफ स्लोप इज x कोएफिशिएंट इज पॉझिटिव्ह, स्लोप इज पॉझिटिव्ह, लाइन इज इन्क्लाइंड टुवर्ड्स राइटवर्ड. इफ स्लोप इज नेगेटिव्ह, लाइन इज इन्क्लाइंड टुवर्ड्स लेफ्टवर्ड. सिंपल. x आणि y दोघांचे इंडेक्स 1 1 असेल, ग्राफ मस्ट बी लाइन. आता पुढे जाऊया. आता इंडेक्स बदलले बघा. पुढचे इंडेक्स काय, y इक्वल टू x स्क्वेअर, y इक्वल टू x क्यूब. y चा इंडेक्स मी मुद्दाम 1 ठेवला आहे, अजून कॉम्प्लिकेशन मध्ये गेलेलो नाही. y चा इंडेक्स 1 असते, पण x चा इंडेक्स बदललाय आणि तो आहे पॉझिटिव्ह इंटिजर. याचे ग्राफ कसे होते. आता हे ग्राफ आयडेंटिफाय करायला नेहमी 2-3 बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या, जसं लाईनचं घेतलं तशाच. पहिली गोष्ट, इफ x इक्वल टू 0, y किती होणार, 0 होणार तिघांसाठी. म्हणजे तिघांसाठी हा कॉमन पॉइंट आहे 0 0. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही जरी झाली तरी y ची व्हॅल्यू पॉझिटिव्हच राहते. समजा x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू -1 घेतलं, दोघांसाठी y ची व्हॅल्यू तीच आहे 1. तसंच x इक्वल टू 2 आणि -2 दोघांसाठी y ची व्हॅल्यू तीच आहे 4. म्हणजे तुमचा ग्राफ y ऍक्सिस ला सिमेट्रिक असणार आहे. सिमेट्रिक याचा अर्थ या ऍक्सिस वरती मी जर फोल्ड केला तर तो तंतोतंत जुळणार, मॅच होणार. दॅट इज कॉल्ड एज सिमेट्रिक. बरोबर. शाळेत असताना ड्रॉइंग मध्ये फुलपाखराची, सुरईची अशी चित्र काढलीत ना तुम्ही, पेज फोल्ड करून इकडे जसा कर्व काढला तसंच इकडे काढायचं, लाईक दॅट. सो हा ग्राफ काय असेल, सिमेट्रिक. मग हा पण असेल का सिमेट्रिक, नक्कीच असेल, हा पण असणार आहे. बरोबर ना. ओके. सो x स्क्वेअर आणि x⁴ हे दोन सिमेट्रिक ग्राफ आहेत. y इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे x ऍक्सिसच्या वरतीच राहणार आहे. बरोबर. म्हणजे y इक्वल टू x² हा ग्राफ जर असा तयार होत असेल आपला, तर x⁴ चा ग्राफ कसा होणार आहे. तर सहजपणे लक्षात येईल, x इक्वल टू 1 इथे घेतलं तर y 1, इथे पण घेतलं तरी पण y 1. म्हणजे दोघांना तो कॉमन पॉइंट आहे. x इक्वल टू 1 आणि -1 तो पॉइंट मी इथे कन्सिडर करतो. इथे आला. बरोबर. x इक्वल टू -1 साठी दोन्ही ग्राफला x² आणि x⁴ ला पण हा पॉइंट कॉमन आहे. x इक्वल टू 2 घेतलं तर इथे y ची व्हॅल्यू 4 आणि इथे 16. म्हणजे x इक्वल टू 2 इथे समजा मी पॉइंट घेतलं तर y ची व्हॅल्यू इथे 4 होत असेल तर दुसऱ्याने 16 आहे. म्हणजे ग्राफ खूप वरती जातो. आणि एक तुम्हाला मी सांगितलं चेक करा. काय चेक करा, तर x इक्वल टू हाफ साठी काय होतं. बरोबर. बघा इथे जर मी x इक्वल टू हाफ घेतला, y इक्वल टू x² मध्ये x इक्वल टू हाफ घेतला तर y ची व्हॅल्यू काय आहे 1/4. आणि x⁴ साठी y इक्वल टू x⁴ साठी x इक्वल टू मी हाफ घेतला तर y ची व्हॅल्यू काय आहे 1/16. कोण मोठा आहे 1/4 का 1/16? मोठा कोण आहे 1/4 मोठा आहे ना. ज्याचा डिनॉमिनेटर कमी त्याची व्हॅल्यू जास्ती. सो 1/4 इज ग्रेटर दॅन 1/16. म्हणजे इथून 0 to 1 मध्ये x² चा ग्राफ ची व्हॅल्यू जास्ती आहे कंपेअर टू x⁴. म्हणजे याच्यामध्ये 0 to 1 मध्ये x⁴ चा ग्राफ हा काय असायला पाहिजे, याच्या खाली असायला पाहिजे. हा फरक इथे दिसतोय का बघा. हा x² चा ग्राफ आहे आणि हा x⁴ चा ग्राफ मी काढलाय. कुठे आला ग्राफ, बिटवीन 0 to 1 याच्यामध्ये x² च्या ग्राफच्या खाली x⁴ चा ग्राफ येणार. कारण फ्रॅक्शन मध्ये जेवढा इंडेक्स जास्ती असतो तेवढी व्हॅल्यू खूप कमी होत जाते. सिमिलरली इथे पण मग तो काय असणार, याच्या खालीच असणार ना आणि इथून वरती जाणार. अगेन सिमेट्रिक. येतं लक्षात. क्यूब मध्ये काय होणार, तर क्यूब मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जातो. when x is positive y is positive म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, when x is negative y is negative थर्ड क्वाड्रंट. सो ग्राफ इज नॉट सिमेट्रिक. फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये राहणार. तसंच या लॉजिकनी 0 to 1 च्या मध्ये x² पेक्षा x³ मध्ये व्हॅल्यू कमी असणार, पण ती x⁴ पेक्षा जास्ती असणार म्हणजे तो मध्ये राहणार. आणि 1 साठी पुन्हा व्हॅल्यू तीच असणार आहे आणि इथे पण यांच्या मध्ये जाणार आणि इथून येताना पण तो असा आहे. हा झाला x³ चा ग्राफ. लक्षात आलं. ओके.
सो हे मी फक्त इक्वेशन वरनं दिलेले पॉइंट्स आहेत, नीट ऑब्झर्व करायचे, त्याच्यावर विचार करायचा. आता हे दाखवण्यामागचं कारण काय, याच्यातून तुम्हाला काय काय, मी मागे जसं सांगितलं तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. आता x स्क्वेअर अशा क्वांटिटी आपल्याला कुठे येतात, तर तुम्ही एरियाचा फॉर्म्युला ऑब्झर्व करा. एरियाचा फॉर्म्युला सर्कलचं घेऊन समजायला सोपं जातं, पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, 4/3 पाय आर क्यूब. सर्कल आणि व्हॉल्यूम सर्कलला असणार नाही, ते कोणाला असणार आहे, स्फिअरला. रेक्टँगल घेतला, रेक्टँगल मध्ये पेरिमीटर आणि एरिया कंपेअर करायचा आहे. तर पेरिमीटर म्हणजे काय झालं, लेंथ इनटू विड्थ स्क्वेअर, एरिया पण स्क्वेअर. तो तुमच्या ग्राफचं नेचर तसंच असणार आहे, बरोबर. पण सर्कल मध्ये पेरिमीटर म्हणजे सर्कम्फरन्स 2 पाय आर, म्हणजे इथे सर्कम्फरन्स जर घेतला आपण 2 पाय आर, म्हणजे जर मी याच्यावरती प्लॉट करायचं म्हटलं, इथे रेडियस घेतली आणि इथे सर्कम्फरन्स घेतला, तर मला ग्राफ काय मिळणार आहे, लाईन ग्राफ मिळणार आहे. रेडियस सर्कम्फरन्स अगेन्स्ट रेडियस, ग्राफ काय असणार आहे, लाईन. आणि तो 0 मधनं पास होणार, कारण रेडियस 0 तेव्हा सर्कम्फरन्स 0. हा पॉइंट नीट समजून घ्या, बघा समजतोय का. मी फक्त सर्कलचा विचार करतोय. सर्कम्फरन्स, एरिया, सर्कलचा सर्कम्फरन्स इक्वेशन आहे 2 पाय आर. 2 पाय इज कॉन्स्टंट, त्यामुळे ग्राफ सी आणि आर मध्ये घेतला. आर इज इंडिपेंडेंट, सी इज डिपेंडेंट. त्याचं नेचर काय झालं, सी वर्सेस आर लाईन, दोघांचा इंडेक्स 1 आहे ना. आणि आर स्क्वेअर, आता याच्यामध्ये काय होईल, पुन्हा मला सर्कल व्हेन आर इक्वल टू 1, आर इक्वल टू 1 असेल त्यावेळी 2 पाय आर आणि पाय आर स्क्वेअर. सो इथे पाय आणि इथे 2 पाय, म्हणजे कोणाची व्हॅल्यू जास्ती आहे, सी ची व्हॅल्यू जास्ती आहे, बरोबर ना. आर इक्वल टू 1 ला म्हणजे ग्राफ तुमचा याच्या खाली राहणार आहे, येते लक्षात. आणि एका पर्टिक्युलर ठिकाणी कुठेतरी आरच्या व्हॅल्यूला तुमचे दोन्ही सेम असू शकतात. काढून बघायचे व्हॅल्यू, बघूया. दोन्ही सेम म्हणजे सी इक्वल टू ए, 2 पाय आर इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो हा पण कॅन्सल झाला. सो आर इक्वल टू किती मिळाला तुम्हाला, 2. हे आलं लक्षात, पाय आर दोन्हीकडे गेले, आर इक्वल टू 2, म्हणजे आर इक्वल टू 2 समजा व्हॅल्यू इथे आहे, तर हा पॉइंटला तुमचा एरिया आणि सर्कम्फरन्स दोन्ही इक्वल असणार आहे. आणि 2 पेक्षा कमी किमतीला सर्कम्फरन्स जास्ती असेल, एरिया कमी असेल. बघा 1 घेतलं तर इथे एरिया किती झाला, पाय, आणि इथे किती झाला, 2 पाय. सर्कम्फरन्स जास्ती, एरिया कमी, येते लक्षात लॉजिक. सो जेव्हा आर स्क्वेअरचा ग्राफ, मगाशी आर स्क्वेअर म्हणजे या टाइपचा ग्राफ आहे, एक्स स्क्वेअर, बरोबर. मग तोच प्लॉट करायचा आहे. पण आता पॉइंट काय आला, आर इक्वल टू 2 ला दोन व्हॅल्यू सेम असणार आहे. सो तुमचा ग्राफ असेल. आणि आर इक्वल टू 2 च्या पुढे गेल्यानंतर सर्कम्फरन्स पेक्षा एरिया वाढत जाणार. 2 पेक्षा कमी व्हॅल्यूसाठी सर्कम्फरन्स जास्ती, एरिया कमी. दोन फंक्शनला कंपेअर करतोय आपण. पण दरवेळी आर इक्वल टू 2 असेल का, इक्वेशन वाईज तर आहे. पण मी सर्कम्फरन्स आणि एरियाच्या वेगळ्या काहीतरी क्वांटिटीज घेतल्या, वेगळ्या काही क्वांटिटीज बद्दल आपण डील करतोय. तर तिथे तुम्हाला अशी एखादी व्हॅल्यू असणार आहे की जिथे एक ग्राफ वरती असेल, खाली असेल, नंतर तो चेंज होईल. y इक्वल टू x आणि y इक्वल टू x स्क्वेअर याच्यामध्ये सुद्धा y असंच असणार आहे, फक्त हा व्हॅल्यू 1 असणार आहे. तुम्ही हे प्लॉट करून बघायचे, y इक्वल टू x आणि y इक्वल टू x स्क्वेअर यांचा ग्राफ एकत्र प्लॉट करून बघा, हे फरक लक्षात येईल. सिमिलरली स्फियर मध्ये व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया, सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे स्फियरचा, 4 पाय आर स्क्वेअर. हा एक्सरसाइज मी तुमच्यासाठी सोडतोय, त्याचा ग्राफ काढून बघायचा आहे. 4/3 पाय आर क्यूब आणि 4 पाय आर स्क्वेअर. आर च्या कोणत्या व्हॅल्यूला हे दोन्ही सेम असतील हेही काय कॅल्क्युलेट करायचंय आणि नेचर तुम्हाला तयार करायचंय. आता या केस मध्ये आर ची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह होणार नाही, त्यामुळे फक्त या टाइपचा ग्राफ येईल तुमचा. फर्स्ट क्वाड्रंट बघा, सेकंड मध्ये किंवा थर्ड मध्ये जाणार नाही, कारण आर ची व्हॅल्यू इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो या दोघांचा कंपॅरेटिव्ह ग्राफ हा आजचा अजून एक टास्क की याचा कंपॅरेटिव्ह ग्राफ तुम्हाला काढायचा आहे, बरोबर. अजून एक नेचरचं कर्व मी दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय चे इंडेक्स वेगवेगळे असतील. बघूया.
हे तुम्हाला समजतं का बघा आता फक्त मस्त फंक्शन आहे. फंक्शन हे आपण व्यवहारात खूप ठिकाणी वापरतो. फंक्शन आहे xy = 1. किती आहे इंडेक्स x आणि y चा? काय सर प्रश्न विचारता, दोघांचा इंडेक्स 1 आहे ना. पण उत्तर साफ चूक आहे. का चूक आहे? पहिल्या दिवशी काय सांगितलं आठवा, डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल यांचं रिलेशन आपल्याला दाखवायचंय. आपण ते दोघं एकत्रच केले. मग यांचं रिलेशन कसं दिसणार आहे? यांचं रिलेशन असं दिसणार आहे. आताही तुम्ही म्हणाल x चा इंडेक्स 1च आहे की, तरी उत्तर चूक. का? कारण हे फंक्शन ऍक्च्युअली असं आहे x⁻⁻1. जे तुम्ही पॉलिनॉमियल मध्ये शिकलात शाळेत, की पॉलिनॉमियल मध्ये काय असायला पाहिजे, x चा इंडेक्स किंवा त्या व्हेरिएबलचा इंडेक्स पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि इंटिजर असायला पाहिजे. आता आपण जेवढे सगळे ग्राफ बघतोय सगळे ग्राफ पॉलिनॉमियलचे होते. हा सोडून, कारण इथे x चा इंडेक्स किती झाला, -1 झाला. सो दिस ग्राफ इज नॉट ऑफ पॉलिनॉमियल. आणि हा लाईनचा पण ग्राफ होणार नाही, कारण x चा इंडेक्स -1 आहे. हे जर y = x असतं तर तो लाईनचा ग्राफ झाला असता. x x⁻⁻1 आहे, बरोबर. मग आता इथे जर तुम्ही विचार करून बघा की मी x ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर मला y ची व्हॅल्यू काय मिळते? 1/0 हा 0 होतो का? नाही होत, बरोबर. 1/0 is not possible in mathematics. बरोबर, तो 0 नाही होत. तो काय होतो? पुढच्या आपल्या लेक्चर्स मध्ये ही कन्सेप्ट येणार आहे. इन्फिनिटी ही कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. सो x = 0 साठी y ची व्हॅल्यू इन्फिनिटी होते. आणि मग तसंच मी जर उलट लिहिलं x = 1/y, तर y = 0 साठी x ची व्हॅल्यू इन्फिनिटी होणार आहे. याचा अर्थ काय झाला की हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ कधीच या पॉइंट मधनं पास होणार नाही, ओरिजिन मधनं पास होणार नाही. दुसरी ऑब्झर्व करू शकता गोष्ट याच्यावरनं, जसजशी x ची क्वांटिटी वाढेल तसतसा y कमी होईल. आणि x ची क्वांटिटी जेव्हा कमी होईल कोणापेक्षा, 1 पेक्षा. x जेव्हा 1 असेल तेव्हा y 1 आहे, म्हणजे पहिला एक पॉइंट तुमचा फिक्स झाला 1 1. या 1 पेक्षा x ची क्वांटिटी जेव्हा कमी होणार तेव्हा y ची क्वांटिटी वाढणार. 1 पेक्षा कमी झाली, म्हणजे x = ½ बघा करून, y = 1/2 किती झाला, 2. x ची क्वांटिटी 0.1, 1/0.1 that is 10, म्हणजे y वाढत चालला ना. पण x 0 झाला तर ते मिनिंगलेस आहे, ती क्वांटिटी कॅल्क्युलेट नाही करता येत. पण 0 असतो तर खूप इन्फायनाइट नंबर्स येतात ना मध्ये. 0.01 घेतला तर ते 100 झालं, 0.001 घेतला तर 1000 झाला, खूप मोठी क्वांटिटी. मग ती ग्राफ वरती कशी इंडिकेट करणार आहोत? दुसरी गोष्ट, x ची व्हॅल्यू खूप जास्ती झाली, समजा x = 100 झाला तर y = 0.01, म्हणजे खूप 1 पेक्षा खूप कमी झाला. या दोन्ही गोष्टीला आपल्याला करायचंय कंबाईन आणि आपल्याला ग्राफ रिप्रेझेंट करायचंय. पहिली गोष्ट, x आणि y दोघांचा इंडेक्स 1 नाहीये, म्हणजे ग्राफ लाईनच्या फॉर्म मध्ये येणार नाही, तो कर्वच येणार, स्मूथ कर्व, बरोबर. त्यामुळे तो ग्राफ रिप्रेझेंट होईल या पद्धतीने. बघा मी कसा ग्राफ काढलाय. हा ग्राफ दोन्ही एंडला, दोन्ही ऍक्सिसला पॅरलल होत जातो, कारण ती व्हॅल्यू खूप कमी होत जाणार आणि ती एक्झॅक्टली एक्स ऍक्सिसला जर टच झाला तर y ची व्हॅल्यू 0 होते. पण ती कधी होणारच नाहीये ना, ती खूप कमी असणार आहे पण 0 असणार नाही, त्यामुळे तो पॅरलल होत जातात. सिमिलरली y = x जरी 0 झाला तर ते मिनिंगलेस आहे, त्यामुळे ह्या पॉइंटला कधी ग्राफ येणारच नाही, टचच होणार नाही. मग तो काय होत चालला, पॅरलल होत चालला, बरोबर. या ग्राफला मॅथ्स मध्ये फार महत्व आहे, कारण हे जे आहे हे इनव्हर्स फंक्शन आहे, x⁻⁻1. खूप ठिकाणी या पद्धतीने फक्त इथला 1 च्या ऐवजी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू येईल, समथिंग कॉन्स्टंट अशी व्हॅल्यू येईल. बॉयल्स लॉ तुम्ही कदाचित शाळेमध्ये शिकला असाल.
गॅसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. हा या इन्व्हर्स प्रोपोर्शनचा ग्राफ आहे. सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे एक्स वाढले की वाय कमी होतो किंवा वाय वाढला की एक्स कमी होतो, हा त्याचा ग्राफ आहे. असंच याच्यामध्ये पण येऊ शकतं, लाईन मध्ये पण येऊ शकतं, हे पण इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे ना. एक्स वाढला की वाय कमी होतोय, इथे एक्स कमी झाला की वाय वाढतोय, बरोबर. मग या दोघांमध्ये फरक काय, तर याच्यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये रिलेशनशिप इंडेक्स 1च आहे. इथे इक्वेशन तुमचं असणार आहे y = mx + c where m is निगेटिव्ह. आणि याच्यामध्ये इक्वेशन काय आहे, y = 1/x. या ग्राफसाठी हा फरक आहे दोघांमधला. प्रोपोर्शन इन्व्हर्स आहे पण दोघांमधला फरक आहे. त्यामुळे इन्व्हर्स प्रोपोर्शन किंवा व्हेरिएशन, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन, तसं इन्व्हर्स व्हेरिएशन, इनडायरेक्ट व्हेरिएशन, दिस इज व्हॉट इनडायरेक्ट व्हेरिएशन अँड दिस इज इन्व्हर्स प्रोपोर्शन. हा दोघांमधला फरक आहे. हे फिजिक्स मध्ये खूप ठिकाणी येईल तुम्हाला, म्हणून हे बेसिक लक्षात ठेवायचं, बरोबर. सो पुढचा टास्क, आजचा दुसरा टास्क काय आहे, y = 1/x चा ग्राफ प्लॉट करून बघायचा आहे तुम्ही, बरोबर. आणि मगाशी काय टास्क दिला होता, रेडियसच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊन स्फिअरचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, हा एक टास्क दिला होता. तिसरा टास्क, y = sin x याचा ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचा आहे. ग्राफ पेपरचे 4 पार्ट्स करून, बरोबर. स्केल तुम्ही सिलेक्ट करायची, कारण अँगल्स जाणार आहेत आपल्या आता कुठून कुठपर्यंत क्वाड्रंट वाईज जाणार ना आपण साइनच्या व्हॅल्यू, बरोबर. तर निगेटिव्ह साइडला येऊ नका, पॉझिटिव्ह साइडलाच ग्राफ काढा, कारण x च्या व्हॅल्यू आपण लिमिट ठेवूया, मायनस व्हॅल्यू नको घेऊया, आपण क्वाड्रंट वाईज विचार करतोय. सो x च्या व्हॅल्यू व्हेरिएबल 0 पासून 360, मी तुम्हाला टेबल दिलेलं आहे व्हॅल्यूचं, बरोबर. सो x च्या व्हॅल्यू 0 पासून 360, त्यामुळे तुमच्या ग्राफ पेपरवरती कॉर्नरवर तुम्ही y ऍक्सिस घ्या, म्हणजे बॉटमला x ऍक्सिस आणि एकदम लेफ्ट साइडला कॉर्नरला y ऍक्सिस. फक्त बॉटमला x ऍक्सिस घेऊ नका, कारण साइनच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होतात, मध्ये घ्या. त्यानंतर या व्हॅल्यू लक्षात ठेवा, हाफ म्हणजे होतो 0.5, 1/√2 होतो 0.707, त्यानंतर √3/2 होतो 0.866. बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत अँगलसाठी तुम्ही कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता. तुमच्या अँड्रॉइड मोबाईलला हायपर कॅल्क्युलेटर नावाचं एक ऍप मिळेल तुम्हाला. हायपर कॅल्क्युलेटर हे ऍप घ्यायला हरकत नाही, फक्त ते फार वापरायचं नाहीये, कारण त्याच्यातून मग तुम्हाला सवय लागेल की काय कॅल्क्युलेटरनेच काम करायचं, तर नाही करायचं. आता इथे साइनच्या फंक्शनसाठी, कॉसच्या फंक्शनसाठी तुम्ही हायपर कॅल्क्युलेटर वापरू शकता. पुढे आपल्याला लॉगचे पण ग्राफ शिकायचे, त्यासाठी पण वापरता येईल. ओके. सो टास्क काय काय आहे, स्फिअरचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम यांचे ग्राफ एकाच XY ऍक्सिस वरती प्लॉट करायचे. दुसरा टास्क आहे y = 1/x हा ग्राफ काढायचा आहे, तो वेगळा ग्राफ पेपरवर, आणि y = sin x आणि cos x हे दोन ग्राफ, y = sin x आणि y = cos x हे दोन ग्राफ एकाच ग्राफ पेपरवरती काढायचे. लक्षात आलंय, एकाच ग्राफ पेपरवरती एकदम एक्स्ट्रीम लेफ्टला y ऍक्सिस आणि ग्राफ पेपरच्या मध्ये x ऍक्सिस. ग्राफ पेपर आडवा करून वापरा, म्हणजे ग्राफ पेपर वापरताना पेज लेआउट तुमचा असा ठेवा, कारण x च्या व्हॅल्यू जास्ती हव्यात, इथे x ऍक्सिस आणि इथे y ऍक्सिस, हा तुमचा ग्राफ पेपरचा लेआउट असेल. म्हणजे 0 to 360 जरा स्केल मध्ये वगैरे तुम्हाला नीट घेता येतील, कारण y ची व्हॅल्यू +1 आणि -1 च्या वरती जाणार नाहीये, बरोबर. त्यामुळे स्केल तुम्ही सिलेक्ट करा. मला हे दोन ग्राफ पाहिजे, sin x आणि cos x. ओके. सो उद्याच्या दिवसात दोन ऍक्टिव्हिटी, फिजिक्स मध्ये मी वेक्टरची एक ऍक्टिव्हिटी दिली, मॅथ्सची ऍक्टिव्हिटी, या कंप्लीट करायचं आहे. थँक्यू.